नमस्कार, राम भावांनो. आज आपण जाणार आहे बदलापूर मधील टॉप 3 पैकी एक असलेले मुळगावचे खंडोबा देवस्थानाचे दर्शन घेण्यासाठी. खंडोबा देवस्थान हे मुळगाव मध्ये स्थित आहे. मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी 505 पायऱ्या चढून जावं लागते. पायऱ्या चढत असताना आजूबाजूला निसर्ग. तर राम भावांनो, जय शिवराय. आज आपण चाललो आहे एक हिल स्टेशन पाहण्यासाठी. बदलापूर मध्ये आपल्या बहिणीकडे चाललेलो आहे आपण, आणि बदलापूर मधून आपण निघणार आहे मुळगावचे देवस्थान पाहण्यासाठी. बदलापूर मध्ये 3 महत्वाचे देवस्थान आहेत. त्यामध्ये आपण खंडोबा देवस्थान हे 1 नंबरला ठेवलेलं आहे. त्याबरोबर कांडेश्वर देवस्थान हे खूप मस्त निसर्गरम्य वातावरणात आहे. आणि 3 नंबरला बारवी डॅम ठेवलेला आहे. बारवी डॅमचा नजाराही खूप मस्त आहे. आपण बारवी डॅमला याच्या आधी गेलो होतो, त्यामुळे ह्यावेळेस आपल्याला खंडोबा देवस्थानाला भेट देण्यासाठी जायचं आहे. आपण बदलापूर मधून निघालो आहे. बिकानेर बेकरी पासून आपण पुढे निघून नदीचा अतिशय सुंदर असा बीच आपण क्रॉस करून निघाला आहे मुळगावकडे. मुळगाव बदलापूर पासून 9 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि आपल्याला जाताना वासोदा हायवे क्रॉस करून जावं लागतं. नायराचा पंप आल्यावरती एक आपल्या गावातून टर्न घ्यावा लागतो. मुळगावच्या अलीकडून आपल्याला राईट टर्न घ्यावा लागतो आणि 200-300 मीटर पुढे गेल्यावरती परत लेफ्ट टर्न घ्यावा लागतो. तिथून आपण मुळगाव मध्ये पोहोचतो. मुळगाव मध्ये गेल्यावरती आपल्याला मंदिराकडे जाणारा रस्ता भेटेल. त्या रस्त्याने 200-300 मीटर पुढे गेल्यावरती गाडीला कार पार्किंग आणि 2 व्हीलर पार्किंग आपल्याला बघायला भेटेल. पुढे गेल्यावर आपल्याला PMP प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल पाहायला भेटेल. समोरच आपण पाहू शकता की आपल्याला त्या पर्वतावर जायचं आहे. आणि इथून आपल्याला एक ट्रॅक करून जायचं आहे. ही कमान आहे खंडोबा देवस्थानाकडे जाणारी. त्या रोडने आपण सरळ 200-300 मीटर गेल्यावरती आपल्याला शिखरावर चढून जायचं आहे. फायनली भावांनो, आपण पोहोचलेलो आहे खंडोबा देवस्थान बदलापूर मुळगाव येथे. पावसाळा ही कमानीतून प्रवेशद्वारातून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. आपला थोडासा फोटोशूट करून घेऊ आणि आता आपण जाऊयात मंदिराकडे. आपल्या समोर ही मानाची पायरी आहे, पहिली पायरी. आणि येथेच कडेला आपल्याला बानुबाईचं सुंदर असं मंदिर पाहायला भेटते. गाडीच्या पायथ्याला बानुबाईचं मंदिर आहे. जेजुरीच्या खंडेरायांच्या सारखंच या ठिकाणी ही बानूला गाडाच्या पायथ्याशी स्थान दिलेलं आहे. तर भाई लोक, आपल्याला आता इथून 505 पायऱ्या चढून खंडोबा देवस्थानाकडे जायचं आहे. मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला 505 पायऱ्या चढून जावं लागणार आहे. साधारणतः हे मंदिर जमीन सपाटीपासून 450 ते 500 मीटर हाईट वरती आहे. हिवाळ्यात तुम्ही आला तर तुम्हाला अतिशय सुंदर असं धुक्याची चादर अनुभवायला भेटत. आम्ही दुपारचा आलो होतो, त्यामुळे आम्हाला नजारा कमी अनुभवायला भेटला. तुम्ही जर सकाळ किंवा संध्याकाळी येताल तर तुम्हाला खूप मस्त असा नजारा पाहायला भेटेल. भावानं, तुम्हाला एक भावाच्या नात्याने एक रिक्वेस्ट आहे की कधी कुठे फिराय गेले ना, या प्रकारे कचरा करू नका. अख्खे डबे रिकामी आहे आणि कचरा खाली टाकलेला आहे. बसला हिल स्टेशनवर जास्त करून सफाई वारंवार होत नसते, त्यामुळे आपण ही काळजी घ्यायला पाहिजे. आपला देश आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे, कारण की विदेशात खूप मस्त असं नियोजन केलेलं जाते. आपल्या इंडियामध्ये कसल्याही प्रकारचे चार्जेस नाही, याचा आपण फायदा घेत असतो. तर भाई लोक, 250 पायऱ्या क्रॉस केलेल्या आहेत. आपण पाहू शकता की अजून आपल्याला 255 पायऱ्या क्रॉस करायच्या आहे. 300 पायऱ्या आपण क्रॉस केलेल्या आहे. खंडोबा देवस्थानाला मोठ्या प्रमाणावरती नवविवाहित दाम्पत्य भेट देण्यासाठी येत असतं. खंडोबा देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. तुम्हीही लग्न झाल्यावरती किंवा कधी बदलापूर मुंबईला आले तर आवर्जून खंडोबा देवस्थानाला भेट द्या. हे गव्हर्नमेंटने निवासस्थान बांधलेलं आहे, पण तिथली
व्यवस्थित विल्हेवाट नाही, त्यामुळं ते बंद आहे. फायनली आपण गाभाऱ्यात पोहोचलेलो आहे. आमच्या टीम मधील आयुषने प्रथम क्रमांक मिळवला आहे गड चढण्यामध्ये. पाहू शकता तुम्ही 505 पायऱ्या क्रॉस करून आपण खंडोबा देवस्थानाला भेट देण्यासाठी आलेलो आहे. वीकेंडला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात. तुम्हाला कधी यायचं असेल तर वीकेंड तिथे स्पेंड करू शकता. येळकोट येळकोट जय मल्हार, सगळा आनंदाचा येळकोट. मार्तंड मल्हारीची आपण घोषणा करीत गाभाऱ्यात प्रवेश केला आहे. हे पाहू शकता खंडोबा देवस्थानातील मार्तंड मल्हारीचं रूप आहे. भावांनो, वरून तुम्ही पाहू शकता की खूप सुंदर असा नजारा आपल्याला पाहायला भेटत आहे. अख्खे बदलापूर मुळगाव सिटी आपल्याला इथून पाहायला भेटते. वरती आल्यावर वातावरण ही थंड आहे आणि खूप मस्त आल्हाददायक वातावरण आपल्याला इथं अनुभवायला भेटेल. तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक दिवस स्पेंड करण्यासाठी येऊ शकता. वीकेंडला खूपच मस्त ठिकाण आहे स्पेंड करण्यासाठी. तर आपलं खूप मस्त असे दर्शन झालेलं आहे. आता आपण थोडा नजाऱ्याचा आनंद घेऊया. तुम्ही यावरून अंदाज लावू शकता की स्टावर लाईन ही खूप खाली राहते आणि स्टावर लाईन पेक्षा आपण खूप जास्त हाईट वरती आहे. वरती खंडोबा देवस्थान हे खूप हाईट वरती मंदिर आहे आणि या ठिकाणचे वातावरण खूप मस्त आहे. गाईज पाहू शकता तुम्ही इथे जुब्याचा पाला ही पाहायला भेटला आहे आपल्याला. तर गाईज आपण खंडोबा देवस्थानाचे दर्शन घेऊन आल्यावरती आपल्याला लगेच इथे स्वर्गाकडे जाणारे घर दिसलेले आहे. हाय गाईज, तर हा रस्ता कुठून कुठे चालला आहे आणि कोणत्या दोन मोठ्या शहरांना जोडतो हे तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. पाहू शकता तुम्ही हा एक इंटरनॅशनल रोड आहे. एक साइड 5 पदरे आणि दुसऱ्या साईडला 5 गाड्या एक साइड चालू शकता. म्हणजे दोन्ही साईडचे मिळून 10 गाड्या एक साइड चालू शकतात. एवढा मोठा हायवे आहे, एक्सप्रेस हायवे आहे. हा बदलापूरला क्रॉस